मंडळी, मला अत्तराची भारी हौस आहे. मला अत्तर नसल्याची करमत नाही आणि म्हणूनच मी आज अत्तर खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलो होतो. आम्हाला चांगलं असं अत्तराचं दुकान शोधायचं होतं. यावेळी माझ्यासोबत पिंकी सुद्धा होती. सध्या सणासुदीचा काळ असल्यामुळं रस्ते सगळे गजबजलेले दिसत आहेत. अत्तर गल्ली म्हणून आहे संभाजीनगरमध्ये, तिथं आलोय. या गल्लीची स्पेशालिटी अशी की इथं सगळे तुम्हाला अत्तराचीच दुकानं दिसतील, अत्तराची आणि फुलाची. या गल्लीमध्ये आले की तुम्हाला मस्त फुलाचा सुगंधच दरवळतो सगळीकडे. हे बघा, मागे सगळे अत्तराचे दुकान आहेत. आता इथं गेल्यानंतर एक कन्फ्युजन असं होणार आहे की नेमकं कुठला अत्तर घ्यावं ते समजणार नाही. पण आम्ही ट्राय करणार आहोत नेमकं कुठला अत्तर घ्यायचं, काय घ्यायचं, तर बघूयात. या अत्तर बाजारात आल्यावर खरं म्हणजे मी कन्फ्युज झालो. नेमकं कोणत्या दुकानावर जावं हेच आम्हाला समजत नव्हतं. आमच्याकडे भरपूर सारा वेळ असल्यामुळं या सगळ्या दुकानात जाण्याचं आम्ही ठरवलं. सर्वात अगोदर आम्ही सुगंधी नावाच्या दुकानात गेलो. हे दुकान बाहेरून छान दिसत होतं, पण आम्हाला हवा तसा स्प्रे इथं काही मिळाला नाही. त्यांनी काही स्प्रे ट्रायल करण्यासाठी दिले, पण आम्हाला काही ते पटलं नाही. नंतर आम्ही अय्यूब अँड सन्स या दुकानात गेलो. हे दुकान बाहेरूनच एकदम भारी दिसत होतं. तिथं वेगवेगळी अत्तर छानपैकी सजवून ठेवलेली होती. नवरीसाठी जे काही सामान लागतं ते सुद्धा इथं उपलब्ध होतं. नॅचरल हळद, नॅचरल उटणं, नॅचरल मेहंदी असं सारं काही या दुकानावर मिळत होतं. आता आम्हाला जे अत्तर हवंय ते इथे नाहीये, पण ते म्हणतात याच रेंजमध्ये आम्ही दुसरं तुम्हाला अत्तर देऊ. तर 2 अत्तरांचा वास घेतला का थोडा एकदम स्ट्रॉंग आहे. थोडंसं माइल्ड दाखवतो आता. मी तर या दुकानाकडे नुसतं पाहतच होतो. नेमकं काय खरेदी करावं आणि कुठलं अत्तर घ्यावं हेच मला समजत नव्हतं. ते मला एका अत्तराचं महत्व, त्याच्यामध्ये काय स्पेशालिटी आहे, त्याचा सुगंध नेमका किती वेळ राहतो हे सगळं काही समजावून सांगत होते. आणि सगळं काही हे नवीन असल्यामुळं मी सुद्धा लक्ष देऊन ऐकत होतो. खरं म्हणजे माझ्यासोबत मी एक अत्तर घेऊन आलो होतो. मला त्याच टाईपचं सगळं काय हवं होतं, पण त्यांनी मला अत्तराच्या एवढ्या काही व्हरायटी दाखवल्या की नेमकं काय घ्यावं हेच मला समजेन असं झालं. खरं म्हणजे मला सगळे अत्तर भारी वाटत होते. मी प्रत्येक अत्तराचा वास घेत होतो आणि तेवढंच माझं कन्फ्युजन सुद्धा वाढत होतं. माझं होत असलेलं कन्फ्युजन पाहून त्यांनी माझ्यासमोर एक खास वस्तू ठेवली. आम्ही कन्फ्युज झालो नेमकं कुठला स्प्रे घ्यायचा, काय घ्यायचा. त्यांनी आम्हाला हे कॉफी बीन्स दिले आहेत. ते म्हणाले की कॉफी बीन्सचा अगोदर वास घ्या, नंतर तुम्हाला ठरवता घ्यायचं काय घ्यायचं. कॉफी बीन्समुळे तुम्ही न्यूट्रलाइज होता परत. म्हणजे काय होतं की भरपूर सारा वास डोक्यामध्ये जातो आणि नेमका कुठला अत्तर निवडायचा तेच कळत नाही. या कॉफी बीन्सचा असा वास घ्यायचा, न्यूट्रलाइज व्हायचा आणि परत मग पुन्हा एकदा नव्या अत्तराचा वास घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला समजतं की हा चांगला आहे, तो चांगला आहे. अशा प्रकारे निवड करायची असते अत्तराची. भरपूर सारे अत्तर ट्राय करून शेवटी एक निळ्या रंगाचं अत्तर मला आवडलं. आप जाएंगे यूट्यूब पे विथ योर परमिशन. आप कब से ये संभाल रहे पूरा? क्या बात. हातावरची मेहंदी रंगावी म्हणून बायका काय काय करतात बरं. वेगवेगळ्या कंपनीचे कोण खरेदी करतात, पण या दुकानावर नॅचरल मेहंदीचा एक मला कोन सापडला. फक्त 15 रुपयांचा कोन होता, पण हा कोन खरेदी करण्यासाठी बायकांची झुंबड उडाली होती. त्याच्याच बाजूला नैसर्गिक असं हळद, उटणं असं बरंच काही ठेवलेलं होतं. मी ते सगळं काही फक्त पाहत होतो. म्हणजे ब्रँडचं नाव आहे अत्तर. हे शेवटी फायनल केले. आता हे साधारण महिनाभर आम्ही याला वापरणार आहे. त्याच्यानंतर कसं वाटतं काय वाटतं ते बघू आणि नंतर मग आज ब्रँड परत घेऊ, दुसरा घेऊया. एक गोष्ट तर सांगायची राहूनच गेली. आम्ही जेव्हा त्यांच्या दुकानावर गेलो होतो तेव्हा ते आम्हाला म्हणाले होते की आम्ही तुम्हाला काहीतरी एक वेगळं गिफ्ट देऊ. शेवटी मी त्यांना विचारलं
तर त्यांनी मला एक खास असा अत्तराचा पाया बनवून दिला. ते म्हणाले की तुमच्या मॅडमच्या पर्समध्ये हा अत्तराचा पाया ठेवा आणि अर्ध्या तासानंतर त्या पर्समध्ये जो अत्तराचा सुगंध सगळा दरवळायला लागेल. शेवटी माझी अत्तराची खरेदी संपली होती. मी खरेदी केलेला अत्तर आणि अत्तराचा पाया घेऊन माझ्या घरी निघालो.